आज पुन्हा एक नवीन दिवस आणि पुन्हा शेताकडे प्रवास. मुसळधार पावसात भाताची रोपे काढण्यापासून शेतकऱ्यांची मेहनत, निसर्गाचे सुंदर रूप आणि गावकडचं खरं जीवन अनुभवण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. तर मित्रांनो, डोंगर चढून आलो आहे. अजूनही थोडंसं बाकी आहे, पण पाठीमाग बघू शकता याच्यामध्ये रोप आणलं आहे मी पाण्याचं. पण ती तुम्ही गोष्ट ऐकली का गाढवाची? कापूस घेऊन जातो आणि पाण्यामध्ये जातो तर खूप जड होतं. तसंच मला पण झालं आहे. हे बघा, हे पाणी चालू होतं पाऊस, तर हे वजन कमी आहे याचं रोपाचं, पण पाणी शिरल्यामुळे एवढं जड झालं आहे ना, तर गाढवा पाणी झालं आहे. तर नमस्कार मित्रांनो, मी वैभव राऊत आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर मित्रांनो, आज बेलपाड्यामध्ये आलो आहे आणि भात खणायला. आणि बघा तुम्ही, हा सुंदरसा बेलपाड्याचा दृश्य आणि सर्वीकडं कामं चालू आहेत. आता बघा, आता आम्ही जातो आहे आणि पाऊस खूप पडला आहे, त्याच्यामुळं बघा सर्वीकडं पाणी पाणी. आणि तर आता जस्ट उघडलं आहे पाणी, तर आता आपण जातो आहे. आणि रस्ता खराब असताना पण हे मोटरसायकल बघा कशी आली. रस्ता खराब आहे तरी हा ना. तर रस्ता तर बघितलाय तुम्ही, शेतामध्ये तुम्हाला रस्ता दाखवतो मी. आणि हे मोटरसायकल तिथूनच आली आहे. पूर्ण लावायचे आता. इथं काय लावतील, भात लावतील किंवा नागली वगैरे देतील हे करून. आणि पाऊस उशिरा पडल्यामुळं काम पण वाढत गेलं आहे ते. आणि जुलै महिने आहे आता, एंडिंग जुलै महिना आहे. आणि शेततळ्यामध्ये पण भरपूर पाणी साठेल आता. तर बघू शकता हा रोड, आणि इथूनच मोटरसायकल आली आहे. तर त्यांना प्रॅक्टिस राहते त्याच्यामुळं आली आहे, नाहीतर मग कुणी नवीन असेल तर मग कंट्रोल नाही होणार त्याला. हे बघा, पाणी वाहत आहे खाली. ते पाणी पूर्ण वाहत इकडे येते. हे भाताचं रोप आणि चिखल पण केलं आहे सर्वीकडं. आदिवासी भागामध्ये थोडी पण जागा ठेवली जात नाही आणि ती पूर्णपणे म्हणजे जमिनीचा योग्य वापर करतात. आता हे पडलं आहे ना, तिथं पण लावून देते हे डोंगर. म्हणजे जागा ठेवणारच नाही, कारण की उन्हाळ्यामध्ये पाणी राहत नाही आणि त्याच्यामुळं पावसाळ्यामध्ये खूप शेती करतात. सर्वीकडे लागवड करून देतात, कारण की पाणी भरपूर राहतं. कसं पाणी वाहतं. आता बघा, हे याच्यातून मोटरसायकल टाकले दादाने. आणि असं नाही, ट्रॅक्टर पण येतात. पूर्ण रस्त्यावरून पाणी वाहतं, त्याच्यामुळं आमच्याकडं रस्ता करून द्या हा, कारण की शेतकऱ्यांना खूप त्रास होतो. आता धान्य पिकेल तर धान्य आणायचं कसं काय? हा असा रस्ता होऊन जातो पावसाळ्यामध्ये. तर धान्य कसं आणायचं आणि कसे पोच करायचं तालुक्यामध्ये, त्याच्यामुळं असा रस्ता बनवून द्या आम्हाला. ही नदी बघू शकता तुम्ही, अफाट भरली आहे बघा. आता नॅचरल डोळ्यामध्ये एकदम क्लिअर दिसतंय, पण या कॅमेऱ्यामध्ये एवढं दिसत नाही. आणि पूर्ण रेनकोट घातलं आहे मी, तर पूर्ण गुंतून आलो. पिशवी वगैरे लावले, कारण की आजारी नको पडायला, त्याच्यामुळे मी पिशवी लावले. माझे केस ओले झाले तर मग परत आजारी पडेल. आणि हा बघा, जिथे पाहिलं तिथे वॉटरफॉल, असे धबधबे तयार होतात मस्तपैकी. पाणी येऊन बघा, हे मोठे
फाळ तयार झाले, खड्डा झाला आहे पूर्णपणे. आणि पूर्ण आवनामध्ये पाणी पाणी झालं. आजचा व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे, त्याच्यामुळं बघा तुम्ही शेवटपर्यंत. आणि पूर्ण बघता नाही आलं तरी स्किप करून तरी बघा. अशी वाट करत जावं लागतं. आता तर हे भाताचं रोप बघा किती उगलं आहे. आणि हे नागले लावले आम्ही. तर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिला असेल किंवा नवीन कोणी असेल तर मागचा व्हिडिओ बघा. आणि इथं आम्ही हे खोदत होतो आणि त्याच्यानंतर हा भात लावला आहे. तर भात पेरला होता आम्ही इथे. तर आता हा भात खणून आम्हाला बेलपाड्यामध्ये न्यायचा आहे. तर गोणीमध्ये टाकू आणि बेलपाड्यामध्ये जाऊ. आणि तुम्हाला तर बघितलंच तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये की कुठून आलो आम्ही डोंगर चढून. तो पूर्ण डोंगर चढून बेलपाड्याच्या वरती आमची जागा आहे. आणि इथं पण आहे, पण तिथं 2 कुंट्यामध्ये रोप कमी पडलं, त्याच्यामुळं हा रोप खणू आणि वरती नेऊ. तर आता हे बघा कसं रोप वाढलं आहे. तर असं भात खणायचं. आता हे काढून घ्यायचं, बघू शकता तुम्ही. असं खणायचं आणि चिखलामध्ये टाकायला लागतं. तर बघा. तर मित्रांनो एवढंसं खणून झालं आहे आणि मध्येच आम्ही बोर्डसारखी केले आहे. तर आता तुम्ही जादू बघा तुम्ही. तर मित्रांनो नकाशा तयार झालेला आहे आमचा. आणि तुम्ही बघू शकता जागा रोप काढलं आहे आम्ही. कारण की त्या साईडला थोडंसं मोठं रोप होतं, त्याच्यामुळं आम्ही त्या साईडला पण सुरुवात केली होती. आणि ह्या साईडला बघा बारीक रोप आहे. आता व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसणार नाही आहे, पण तिकडं मोठं रोप होतं थोडं, त्याच्यामुळे. एवढं काम झालं आहे आणि ऊन पण पडलं आहे मित्रांनो. तर बघू शकता तुम्ही आम्ही जोड्या करून ठेवल्या आहे, म्हणजे मोठं सांगतात. आणि आता गोणीमध्ये भरू आणि वरती घेऊन जाऊ. आणि तुम्हाला रानभाजी तेरा ही भाजी पण दाखवतो मी तुम्हाला. आता इकडं उगली आहे बघा. हे आळूच्या पानासारखं राहतं, पण हे तेरा आहे. तर हे पण पानं खुडून नेऊ आम्ही तेऱ्याची भाजी खायला. चला मग आता तेऱ्याची भाजी तुम्हाला अजून ते तिकडं पण दाखवतो. मित्रांनो थोडंसं अवतार बदलला आहे, कारण की चिखल पूर्ण लागलं आहे अंगाला, त्याच्यामुळं काही गोष्टीत दुर्लक्ष करा. अवतार बघा कसं झालं आहे. पिशवी पण घातली होती, पण ती काढली मी, ऊन पडले त्याच्यामुळे. नाहीतर पावसाचं पाणी केस भिजायला नको, त्याच्यामुळं पिशवी घातली होती. आणि इथे पण आम्हाला भात लावायचं आहे. ही पण एक कुंडी आणि तिथं पण लावू. आणि हे इथं नागली आहे. तर हे बघा ही पण तेराची भाजी बघा. ह्या साईडला खूप आहे, खालून जाऊ. हे बघा मित्रांनो ही तेऱ्याची भाजी आहे. तर मित्रांनो डोंगर चढून आलो आहे, अजूनही थोडंसं बाकी आहे. पण पाठीमाग बघू शकता याच्यामध्ये रोप आणलं आहे मी. पण ती तुम्ही गोष्ट ऐकली का गाढवाची? कापूस घेऊन जातो आणि पाण्यामध्ये जातो, तो खूप जड होतं.
तसंच मला पण झालं आहे. हे बघा, हे पाणी चालू होतं पाऊस, तर हे वजन कमी आहे याचं रोपाचं, पण पाणी शिरल्यामुळं एवढं जड झालं आहे ना, तर गाढवा पाणी झालं आहे. तर बघितलं का, तर किती जड झालं आहे हे. तर आता आपल्याला बेलपाड्याच्या वरती जायचं आहे, तर ते घेऊन जाऊ. आणि आता कुठून आलो मी तुम्हाला दाखवतो. आता ही कुंडी दिसते का तुम्हाला? हे बघ, दाखवतो मी. हे म्हणजे हे कुंडी आणि हे झाडं, त्या झाडाच्या खालून आलो मी आणि एवढ्या उंच चढून आलो मी. बघा, अजून वरती जायचं आहे. तर मित्रांनो, इथंच व्हिडिओ स्टॉप करतो. आणि कोणी नवीन असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून हा शेतीचा व्लॉग तुम्हाला दुसऱ्याला समजेल. चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.